नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. सो ज्यांना वाटत होतं की मला वेट नाही दाखवायचं आहे म्हणून मी ते काट्याचा उद्योग केला, तर तसं नाही. हा बघा माझा नवीन वजन काटा आला आहे जो मी अजून ओपन नाही केला आहे आणि तिकडे जो ठेवला आहे तो जुना आहे. आणि ह्या वजन काट्यासोबत मी 2 ड्रेस आणि 2 आय शॅडो पॅलेट मागवले आहे. सो माझा नवरा सकाळचं काय म्हणजे काय. आणि ही पोरगी बघा, हिला मला डोस द्यायला जायचं आहे. तिने स्कर्ट घातलाय, तिला स्कर्ट घालायची इच्छा होती म्हणून, म्हणजे काढून आणि मला आता असं झालंय की मी ड्रेसिंग टेबल का घेतलाय मी सखी त्याच्यातली प्रत्येक गोष्ट काढते. आता एअरपॉड्स काढून आणलेत, इतकं वेळ घड्याळ होतं. जे ब्लेंडर आहे ना त्याने ते नुसती मी ते यूज पण नाही केलं, नुसती अशी पावडर लावायची ट्राय करते. तर मी निखिल मला म्हणतो तू कमी होती का, आता तुझी लेकीचे पण नखरे उचलावे लागणारे. बट ठीक आहे, म्हणजे आय शॅडो पॅलेट आलाय जे मी तुम्हाला आल्यावर दाखवते. वजन मी नेमकं पाणी प्यायलं आहे आज 2 ग्लास, त्याच्यामुळे मी आज तर वजन नाही करणार, आता डायरेक्ट उद्या करेल, म्हणजे तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. बरं, आता डेली ब्लॉगची सिरीज सुरू केली आहे तर ही कंटिन्यू ठेवते. तर आज आम्ही सखीला 16 महिन्याचं वॅक्सिन ते द्यायला चाललो आहे. तशी ती 17.5 महिन्याची झाली आहे, कारण मला मिळालं नाही तेव्हा. सो ते गव्हर्नमेंटलाच मिळतं, बुधवारीच मिळतं. सो आम्हाला जायचं होतं 11:30 वाजता. पण माझ्या नवऱ्याची सकाळी एक मीटिंग झाली, त्याच्यानंतर त्यांनी एक पर्टिक्युलर ज्युनियर घेऊन तो त्यांना इतका झापतोय. मला इतकं वाईट वाटतंय, बिकॉज जेव्हा मला कोणी असं करायचं ना माझी खूप चिडचिड व्हायची. बट तो किती वेळचा घेऊन बसला, म्हणजे मला माहिती समोरचं माणूस इरिटेट होतं. एखादा असं होतं ना, एक खूप डेडिकेटेड असतो आणि बाकीचे दिलेलं काम करतात, तर ते मी दिलेले काम करण्यामधले होती की माझं काम झालं, संपला विषय. जेव्हा त्यांना असे डेडिकेटेड लोक डोक्यावर बसतात ना तेव्हा खूप इरिटेशन होतं. आणि मी माझ्या नवऱ्याची नाही तर मी त्यांची बाजू घेऊन सांगू शकते की ते जरा चिडचिड करत असणार आहे आत्ता, कारण सकाळी सकाळी असे डोस मिळाले का दिवस वाईट जातो. मी निखिलला डोळ्याने खुलवलं, पण जाऊ दे रे, ही इज लाईक, म्हणजे ठीक आहे कर गो, तुझी कंपनी, तुझा जो काही नाद आहे. मी तर सध्या फ्री आहे. मला तर फक्त लेकीला फटके द्यायचे, लेकीला ओरडायचंय, तिकडनं बाउन्स बॅक येतं बाय द वे, तिकडनं डबल फोर्सने येतं जे काही येतं ते. सो अशी छानशी आमची सकाळ झाली आहे आणि आता आम्ही जातो सखीला डोस द्यायला, आणि बाकी मी आज जे काही करेल ते शेअर करायलाच. सो स्टे ट्यून. आणि सायकल आणल्यापासून हे नवीन सुरू झालं आहे. आम्हाला तिला डोस द्यायला जायचं आहे, पण आम्ही बाहेर निघालो, तिला असं वाटतं सायकलवरच जायचं आहे. मॅडम उठायलाच तयार नाही त्याच्यावरून. चल आपण दोघंच जाऊ. बाय सखी. तिला काही फरक पडतो. मग चल ना, सायकलवर नाही जायचंय आपल्याला. बघितलं गुणी सखी किती हट्टी येते. काय ते काय दाबायचं? बटन कुठे? 11:30 वाजता आम्ही घरातून गेलो होतो तिला ते इंजेक्शन द्यायला. बट आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलो होतो, तिथे अवेलेबल नव्हतं, म्हणजे आम्ही चुकीच्या वारी गेलो. तिथे ते मंगळवारी होतं, आम्ही बुधवारी गेलो. सो आमचा फॉल्ट येतो. नंतर बुधवारी बावधानला असतं, बट निखिल सखीला औषध देतो ना, आय डोंट थिंक ती घेणार आहे. नको, तुमचा गोंधळ चालू द्या, कारण की मी असल्यावरती नाटक करते औषध घ्यायला. ती कशी लपली बघा औषध घ्यायला. काय औषध घ्यायचं? नको. तर औषध घेऊन आमच्या राजकुमारी साहेबा झोपी गेल्या आहेत. बट आता इकडे खूप गोंधळ होणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते, आम्ही ना तिला डोस द्यायला गेलो होतो गव्हर्नमेंटला, तो अवेलेबल नव्हता. मग आम्ही प्रायव्हेटला गेलो आणि अपॉइंटमेंट करा, आपण लास्ट नंबर होता ना आपला, तर आम्ही गेलो होतो काहीतरी 11:45 आणि आमचा नंबर लागला 1:15. तर मग आम्ही खूप लेट झालो आणि 1:15 नंबर लागल्यानंतर पुन्हा घरी यायचं वगैरे. तर मला 1:30-1:45 झाले घरी यायला. त्याच्यानंतर आल्यावर मी माझं खायला केलं आणि मी मस्त आज राजमा केला, राईस केला, पुन्हा कोशिंबीर वगैरे केली. माझी मील तर मी तुम्हाला दाखवते. मी स्वयंपाक केला आणि माझी भूक गेली, म्हणजे आल्या तर सगळ्यात आधी मी सखीला खायला दिलं, तिचं तयार होतं तर मग माझं केलं. आणि आता लुक ॲट दिस मॅन. निखिल, तू आज घरी काय? आता श्रावण लागणार आहे. हा पोरीच्या डोससाठी घरी नाहीये. हा श्रावण. आणि काय झालं ना, मी मुळात विसरून गेली होती, नाही तर मी कालच वाटण करून ठेवलं असतं. मला हा बोलतो, म्हणजे बुधवारी असतंच नॉनव्हेज आमच्याकडे. तो मला बोलला की त्यांना नॉनव्हेज खायचंय. म्हटलं संध्याकाळी यान, माझ्याकडे वाटण तयार नाही. नाही म्हणजे मला दुपारी पण खायचंय, मला संध्याकाळी पण खायचंय. म्हटलं एवढी काय खाऊ का, माझी कधी कधी चिडचिड होते त्याच्या नॉनव्हेजवर. उद्या श्रावण लागतंय म्हणे. मी कम्प्लिटली विसरली होती. आय थिंक व्हेजवाल्यांना एवढा काही फरक पडत नाही, त्यांच्यासाठी सगळे वार सेम असतात. बट निखिलला असं झालं की मी आज 11:59 खाणार आहे त्यांना नॉनव्हेज, मला आडवी येऊ नको. आणि तो त्याच्या पद्धतीने करतोय. आज वाटणही नाही आहे, त्याने ते वाटणही आणलं.
निखिल काय करतोय तू, चिकन की मटन? आज मटन आहे प्रॉपर. मटन आणि किचनचा पसारा वगैरे. निखिल किचन मध्ये असलो म्हणजे इतका पसारा असतो की बस कधी. पण ठीक आहे, मी त्याला फक्त एक भाकरी करून देईल. भात वगैरे झालाय माझा. आणि मी माझं जेवण इतकं छान तयार करून ठेवलं होतं 2 वाजता, पण माझी भूकच गेली आहे. तर मी आता बघेल, मला जेव्हा भूक लागेल तेव्हाच खाईल, कारण भूक नसताना बळजबरी खायचं नाही आहे. हे पण मी फिक्स केलं आहे, जेव्हा भूक लागेल तेव्हा मी खाईल. तोपर्यंत निखिलचं जे चालतं आहे. बाय द वे, तुम्ही सगळे व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे मला खाली कमेंटमध्ये सांगा, कारण माझ्या घरी पण नॉनव्हेज खातात, बट तसं वीकली मंथली 2-3दा, म्हणजे एवढं क्रेज नाही आहे. इकडे भयंकर क्रेज आहे, म्हणजे जेव्हा सिन्नरला नॉनव्हेज असतं ना, कोणी मला विचारत सुद्धा नाही तू काय खाणार आहे, मग त्यांच्या गिनतीत मी नसतेच. आणि त्यात सखी पण आता त्यांच्या गिनतीत गेली की थोडं भारती ते पीस तो काय सूप आहे ते सगळं खाते, त्याच्यामुळे मला कोणीच गिनत नाही. आपण गुपचूप जायचं, डाळ भात लावायचा, खिचडी लावायची, आपलं आपलं खाऊन घ्यायचं, असं काहीच असतं. बट ठीक आहे, आता महिनाभर त्याला खायचं नाही आहे असं म्हटल्यानंतर तो आता थोडंफार आज करणारच आहे. चलत आहे. आता मी तुम्हाला माझं जेवण दाखवते, म्हणजे जेव्हा मी जेवेल तेव्हा. तर आज ना मी जेवणात घेतलं आहे भात, हा राजमा, काकडी आणि बिटाची कोशिंबीर. कोशिंबीर मला खूप आवडते, ती बिटाची असो किंवा कोणती असो, कोशिंबीर माझी फेवरेट आहे. तशी तर ती निम्मीच घ्यायला हवी, पण मी पूर्ण घेतली आहे. सो आज भाकरी नाही आहे, बट हे काही जे आहे ते दुपारचं जेवण आहे. तर आमच्या सखीताई उठल्या आहेत आणि आमचं जेवण वगैरे झालंय. मस्त मटन सूप आणि भात दाबून खाल्लाय तिने. आणि आता तिला दिसलं की पापाने स्नॅक्स आणलंय, तर लगेच ते पण मम्माकडनं मागून ते पण खायला बसली. पाण्याची काय अजून नाही देणार मी, एवढंच बाद झाला आता, एवढंच. कुठे चालला तू? कपड्यांच्या घड्या वगैरे मी ज्या घालून ठेवलं होतं, मॅडमने सगळं उस्तारलंय ते. तर संध्याकाळी 6-1 वाजता आम्ही खातो असं चटरपटर. आणि तिला मी ते मुगाचे पोंगे, पुन्हा नागलीचे पोंगे आणून ठेवलेत की तिचा छान टाइमपास होतो त्याच्यामध्ये. असो, मला वॉटर फास्टिंगबद्दल बोलायचं आहे. मला इंस्टाग्रामवर खूप सारे DMs येत आहेत, कमेंट्समध्ये पण विचारतायत. एकीचं मला मेसेज आलं की माझं ना लग्न आहे, मला 10 दिवसात 6 किलो कमी करायचं, तर मला सांग पटकन वॉटर फास्टिंग कसं करायचं आहे. तर मी जेव्हा माझ्या व्हिडिओत दाखवलं ना, मी कोणालाही सांगितलं नाही की तुम्ही हे करा म्हणून. सो प्लीज, म्हणजे मी करते म्हणून ब्लाइंडली फॉलो करू नका. ती जबाबदारी माझी अजिबात नसणार आहे. मी वॉटर फास्टिंग सगळ्यात स्टार्टिंगला केलं होतं 2018ला, नोव्हेंबर 2018च्या आसपास. तेव्हा मला त्याचं अजिबात नॉलेज नव्हतं. मी जे केलं होतं 4-5 दिवसच केलं होतं आणि मला भयंकर त्याचा त्रास झालेला होता. सो समजून न घेता तर अजिबात करू नका. डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय अजिबात करू नका. त्यानंतर मी केलं होतं 2022-23च्या आसपास. आणि तेव्हा माझ्याकडे एक प्रॉपर कोच होते, म्हणजे कोच होती, एक लेडीज होती जी कोच होती माझी. आणि मी गायडन्स खाली मी आधी 48 तास, मग 3 दिवस, मग 7 दिवस, 14 दिवस, असं मी 21 दिवसाच्या आसपास सुद्धा फास्टिंग केलं होतं. तर त्याच्यामुळे माझ्या बॉडीला ती सवय आणि मला त्याचे फायदे तोटे माहिती की चला मला आता थोडा त्रास होतोय तर मीठ पाणी घ्यायचं लगेच, मी ब्लॅक कॉफी घेते पाण्यात उकळून वगैरे, अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मला माहिती आहे किंवा माझ्या बॉडीला त्याची सवय झाली आहे, म्हणून मला काही वाटत नाही. ह्यावेळेस मी लॉंग फास्टिंग करणार नाही, वॉटर फास्टिंग. आणि मी केलं तरी मी व्हिडिओ दाखवणार नाही आता, कारण म्हणजे मला असं होतं की मी चुकीचा काहीतरी संदेश देते का. मी माझं सांगायला गेली होती, मला माझी जर्नी रेकॉर्ड करायची होती म्हणून. बट इंस्टाग्रामवर तर म्हणजे विचारूच नका की मी आता कंटाळली आहे. मी आज स्टोरी टाकली होती की कोणीच मला विचारू नका, मी तुम्हाला मुळात डॉक्टरला कन्सल्ट केल्याशिवाय करू नका. मी जेव्हा स्टार्टिंगला केलं होतं मी डॉक्टरला कन्सल्ट केलं होतं. आमच्या इथे नाशिकचे जे डॉक्टर आहे, आमचे फॅमिली डॉक्टर आहे, त्यांना विचारलं होतं. मग मी या प्रोसेस थ्रू वगैरे गेलेली होती आणि माझ्या बॉडीला छान सवय. त्याचे भयंकर सारे यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे. भारतात थोडंफार कमी, पण तुम्ही परदेशी लोकांचे जास्त व्हिडिओ बघाल त्याच्यात की जेव्हा त्यांनी ते रेकॉर्ड करतात त्यांची जर्नी वगैरे. तर मला ते काही करायचं नाही आहे. माझं हे वेट लॉसचं माझं असं होतं की माझं वॉटर वेट लवकर निघून गेलं तर माझी जर्नी सुरू होईल, म्हणून मी तो 48 तासाचा जो काही डिसिजन घेतला होता वॉटर फास्टिंगचा तो घेतला होता. आणि म्हणजे माझं शुभूचं पण बोलणं झालं होतं. शुभू इज लाईक की तनु मी पण स्टार्टिंगला 48 तासाचं केलं होतं, मला एक बूस्ट मिळाला होता, सो तू पण ट्राय कर, म्हणून मी केला होता. आणि मला सवय होती म्हणून मला काही वाटलं नाही. बट डॉक्टरी सल्ल्याशिवाय तुम्ही कोणीही ट्राय करू नका. मी करते म्हणून ब्लाइंडली फॉलो करून तर अजिबात करू नका. सखी ते चिकट आहे त्याला हात लावू नको, थांबते मी वाळत ठेवलंय.
तर अजिबात असं काही करू नका, कारण की ह्या गोष्टींचे जेवढे फायदे आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त तोटे पण आहे. तर लो बीपीचा वगैरे इश्यू होऊ शकतो आणि भयंकर खूप इश्यू होऊ शकतात ज्यांना आजार वगैरे आहेत त्यांना, किंवा जे नॉर्मल जगतात त्यांना पण. आता मी निखिलने सोबत सुरू केलं होतं, निखिलला नाही झेपलं, निखिलला पहिल्याच दिवशी नाही झेपलं. अल्दो तो जेवणात तो दिवसातनं एकदाच कधीतरी जेवतो, तो असं पण की त्याला खूप खाऊ आहे, तो कधीतरी एकदा जेवतो, ते रात्री किंवा सकाळी, नाहीतर तो ताक वगैरे याच्यावर जास्त राहतो. तरीही त्याच्याकडनं नाही झालं. मी खूप पुढे तरी माझ्याकडनं झालं, कारण मला माझ्या हेल्थला ते मॅनेज झालं. त्यामुळे माझ्या भरोशावर हे करू नका. आणि माझ्या डाएट चार्टचं म्हणाल तर मी तुम्हाला आजच्या शॉर्ट्समध्ये पण सांगितलं, अजूनही सांगते की माझी 6 तासाची खायची विंडो आहे. 8 ते दुपारी 2 ते रात्री 8 या टाईममध्ये मी खाते. साखर, पोळी आणि मैदा मी सोडलेला आहे. या पलीकडे मला जे खावंसं वाटतं ते मी खाते. फक्त मी खाताना एक बाउल सलाड घेते, ज्याची मला अजिबात सवय नव्हती. मला काकडी अजिबात आवडत नाही, पण तुम्ही जर आता शॉर्ट्स किंवा व्हिडिओ बघत असाल म्हणजे प्रत्येक याच्यात जवळजवळ बाउलभर काकडी असते. टोमॅटो थोडा कमी घेते, गाजर थोडं कमी घेते, काकडी जास्त घेते मी, बीन्स वगैरे घेते मी मधून वगैरे. आणि प्रोटीन ठेवलं, म्हणजे मी पनीर खाते, डाळ वगैरे खाते. माझं एकच चुकतं की मी भाकरी आणि भात एकत्र खाते. ते मला थोडंफार मॅनेज करायचं, जे मी हळूहळू करेल. मला खूप सक्त नाही करायचं आहे. आणि माझा वेट लॉस म्हणजे माझं स्टार्टिंगचं वेट खूप लवकर जातं, नंतर माझं हळूहळू जायला सुरुवात होतं. हा माझा मागच्या वेळेसचा पण अनुभव आहे. सो प्लीज मला ब्लाइंडली फॉलो करू नका. माझा डाएट चार्ट, माझ्याकडे मंथली विकली असा कोणताही डाएट चार्ट नाही आहे. जे आहे ते हेच आहे. आणि वॉटर फास्टिंग मी ठरवलं तरी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत पूर्ण एक्सप्लेन नाही करू शकत. जेव्हा तुम्ही ते चित्र बघता, यूट्यूबवर व्हिडिओ बघाल, डॉक्टर तुम्हाला जेव्हा समजून सांगतील तेव्हा तुम्हाला दर जास्त प्रकारे कळेल. मी तेवढी नॉलेजेबल नाही असं मला वाटतं. मला फक्त एवढं माहिती की माझ्या बॉडीला जमतं, याचा मला काहीतरी फायदा होतो. आणि बेसिक जे नॉलेज असायला हवं ते माझ्याकडे आहे, म्हणून मी ते करते. पण मी पुन्हा एकदा सांगते, मला ब्लाइंडली फॉलो करू नका. तुम्हाला 1% जरी त्रास झाला तरी त्याला जबाबदार मी राहणार नाही, कारण मी ते सजेस्टच करत नाही आहे कोणाला. माझी चूक झाली की मी ते माझ्या व्हिडिओत दाखवलं की मी 48 तासाचं फास्टिंग केल्यानंतर माझं 1 किलो वजन गेलं, बट ते वॉटर वेट होतं. इथून पुढे जे जाईल ते माझं ॲक्च्युअल वेट जायला सुरुवात होईल. स्टार्टिंगला माझं काय, कोणाचंही 1-2 किलो वजन 1-2 आठवड्यात जातं, कोणाचंही, कारण ते वॉटर वेट असतं. ते बॉडीला सवय लागली की ते वॉटर वेट एकदम पटकन जातं. त्यामुळे तुम्ही मोटिवेशन घ्या माझ्याकडनं की आपण डाएट स्टार्ट करू. आपण मी जे हे करते फास्टिंग 18 तासाचं 6 तास जेवते, हे आपण सोबत मिळून करू शकतो. याच्यात आपल्याला छान रिझल्टही मिळेल. आणि बट ते प्लीज वॉटर फास्टिंग तर साईडलाच सोडा. आणि प्लीज डाएट चार्ट दे, असा डीएम मला तर करूच नका प्लीज. कारण माझ्याकडे खरंच डाएट चार्ट नाही. माझ्या सखीची शपथ मी घेतली, पण सखीची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे डाएट चार्ट नाही आहे ना. मी कोणाकडनं तरी विकत घेतला आणि मग तुम्हाला द्यायचा नाही आहे, अशातली ही गोष्ट नाही आहे. सो प्लीज तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय. बाकी असो, आज गटारी म्हणूनच गटारी नाही आहे, कारण उद्या परवा आय थिंक श्रावण लागणार आहे, पण उद्या गुरुवारी कोणी खात नाही, म्हणून आज तर आमचा सकाळचा मटणाचा प्रोग्राम झाला आहे. तर संध्याकाळी पण निखिलचा जो आहे तो सुरू आहे. मला एक भाकरी करायची अजून एक त्याच्यासाठी. सकाळी त्यांनी काहीतरी फ्राय वगैरे खाल्लं, तर मला त्याचं काही नॉलेज नाही. सखीचं पण छान चालू आहे, ती पण आता मस्त त्याच्यासोबत भाकरी तेच चुरून खाणार आहे. तिचा भात आणि सूप खाऊन झाला आहे. सो अजून आणि मी काल छान कपड आवरलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि मग मी पुढे बघते की व्हिडिओमध्ये मला अजून काय दाखवता येईल तुम्हाला. तर जसं मी काल सांगितलं होतं तसं साड्या वगैरे सगळं माझ्या अशा छान लावून झाल्या आहेत. इकडे ब्लाऊज आहेत, खाली मी हे जे आहेत ना हे 1 पीस ठेवलेत सगळे बाहेर जायचे. त्याच्या खाली जे आहेत त्यात माझे सगळे ट्रॅडिशनल ड्रेस आहेत आणि इकडे पण ट्रॅडिशनल ड्रेस आहे. सो हा सगळा जो आहे तो बाहेर जायचा कप्पा झाला आहे माझा. आणि हे जे खालचे ड्रेस आहेत ना, जे मी एका बास्केटमध्ये पॅक करून ठेवले आहेत, तर मी आता नाशिकला गेली होती ना, मी 15 ते 17 हजाराचे ड्रेस घेतले ट्रॅडिशनल, कारण की माझ्या मापाचे जास्त मिळत नाही. सो मी एका दुकानातनं घेतलेत, लोकल शॉपमधनं. आणि मी निखिलला दिवशी आल्यावर सांगितलं होतं की निखिल मी असे कपडे घेतलेत वगैरे. आणि तो जेव्हा पुण्याला आला तेव्हापासून होतो, त्यामुळे दाखव तरी तू काय घेतलंय, तू एवढा खर्च केलाय. तर ते मला वरतून काढायचा इतका कंटाळायचा. मी वरती ते आमच्या किचनच्या वरचे जे लाफ्ट आहे तिथे ठेवून दिलेलं होते, म्हटलं ते यूज नाही होणार लगेच म्हणून. बट आता मी त्याला दाखवेल. अजून पण त्याला नाही दाखवलेत, पण आता मी त्याला दाखवेल की मी काय काय घेतलं होतं. सोबत तुम्हाला दाखवताल तर तुम्हाला पण दाखवेल. सो हा झाला बाहेर यायचा गप्पा. आणि इकडे मी सगळे रेग्युलरवाले ठेवलेत, तर थोडं खालीवर आहे, बट समजून घ्या. ते मी असे सगळे शर्ट्स वगैरे टांगले आहेत. माझ्याकडे खूप जास्त नाही आहेत टॉप वगैरे, कारण मी जीन्स खूप जास्त घालत नाही. सखीचे ड्रेस जे निखिलच्या कबर्डमध्ये होते ते इकडे ठेवलेत. हा जो बॉक्स आहे ना, याच्यात मी सगळे माझे सध्या जे मी दिवसभर घालते ते कपडे ठेवलेले आहेत.
आणि खाली पण रेग्युलर यूजचेच आहेत बट पॅक करून ठेवलेत. बाय द वे हे जे ऑर्गनायझर आहेत ना ते एकदम बेस्ट आहे याच्यापेक्षा. हे जागा पण खूप घेतं आणि कपडे काढायला पण त्रास होतो, बट माझ्याकडे आहेत तोपर्यंत मी हे वापरते. एल्स मी हेच मागवणार आहे. याची लिंक देते मी खाली. पण यात बघा ना, या ऑर्गनायझरमध्ये इतके छान कपडे बसतात. म्हणजे माझ्याकडे अजून असते तर मी ते जे बाहेर खालचे कपडे आहेत ते पण छान ऑर्गनाईज करून ठेवले असते. बट सध्या तरी छान दिसतं आणि खूप दिवसात ना माझं कपाट काहीतरी असं दिसतंय छान ऑर्गनाइज्ड. आणि साड्या, आता मी साड्या घालणार आहे. बाय द वे मला रील शूट करायचं आहे, तुम्ही मला सजेस्ट करा मी कोणती घालू यातली. तर मला अजिबात वाटलं नव्हतं. कप फोडला, पक्का कप फोडला निखिल नाही तर सखीने. तर या बदमाश सखीने कप फोडलाय. आजकाल सगळं वरती ठेवावं लागतं, एखादी गोष्ट खाली राहिली ती असं होतं. असं ए सखी, तुला इंजेक्शन कुठे दिलं ग? पाय. आणि कोणी दिलं इंजेक्शन? कोणी दिलं? पापाने का डॉक्टरने? कोणी दिलं सांग ना. नाही, इकडे तिकडेच बघायचं आम्हाला, नाही तर आम्ही सारखं ते पापा डॉक्टर. असो, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मला वाटलं नव्हतं की मी डेली ब्लॉगिंग करेल असं कंटिन्यू, कारण मला कंटेंट शोधायला खूप वेळ लागतो. बट 3 दिवसापासून मी करते आहे. होप सो अजून पुढचे जेवढे दिवस करता येईल तेवढं करेल. सो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.